जय जिजाऊ जय शिवराय. 5:30 वाजलेत आणि आपण आता रायगडला चाललोय राज्याभिषेक सोहळ्यासाठी. 1-2 6 जून. हर हर महादेव. चला. जय शिवराय. 7:30 झालेत. आपण 5:30ला निघालेलो. तर ही पाचडला पार्किंग केली इथे. हे तर 2 व्हीलर पार्किंग आहे आणि 4 व्हीलरची अजून थोडी पुढे आहे. तर आपली थोडी सेटिंग आहे, तर आपण थोडा पुढे जाऊ. जय शिवराय. बस लागली. बसमधनं सोडलं आम्हाला आता इथे आणि या रूटने, शॉर्टकट रूटने आपला रायगड प्रदक्षिणेचा रूट असतो तो, त्या रूटने वरती येऊन आम्ही आता डायरेक्ट गडाच्या पायथ्याजवळ आले. थोड्या उशिरात गड दिसेल आता. चल तिथेच भेटूया. 9:50 झालेत. आपण 7:30ला गाडीच्या इथं पार्किंगला पोचलेलो. तिथनं थोडं मित्रांनी सोडलं आपल्याला खाली. त्यानंतर आता त्या बस होती हॉटेलच्या इथनं, रायगड हॉटेलच्या इथनं बस होती, तिथे आपल्याला खाली सोडलं. त्याच्यानंतर आपण आता माझ्या मागे बघताय तुम्ही, त्या पायऱ्या आहेत नाणे दरवाजाच्या. इथनं आपण वरती गडावर चढायला सुरुवात करणार आहोत. हर हर महादेव. जय शिवाजी. आता थोडाच उशिरात आपण नाणे दरवाजातनं एंट्री करणार आहोत. गेल्या वर्षी काम चालू होता, या वर्षी बऱ्यापैकी झालेलं दिसतंय. हर हर महादेव. जय भवानी. जय शिवाजी. जय बजरंगबली. मस्त बाहेर लावलं रे, यावर्षी जामच काम झालंय. राहू दे राहू दे राहू दे. तिने जोश आणला रे चालायचा. काय वाजतंय कडक. आणि हा दरवाजा झालाय. गोमुख. चार वाजता जेव्हा महाराज येतील ना, तेव्हा इथे चालायला जागा नसेल. आता बिंदास चाललंय. उद्या तर ह्याच्याहून दे येताना. पाऊस पडलाय तर बघा कसलं हिरवळ झाले. 1 नंबर वाटते. टकमक टोक. जे वारकरी बंधक आता प्रस्थान करत आहे रायगडवर, त्यांनी नोंद करायचंय कंट्रोल रूम मध्ये. आता एवढी गर्दी नाही आहे, पण उद्या भाई इथे जागा नसेल. मेघडंबरीच्या मागच्या साईडला आपला टेंटची जागा फिक्स असल्यामुळे आपण त्या लोकेशनला आलोय. तर टेंट लावूया. राज्याभिषेकाची तयारी चालू आहे.
सदरेवरचं डेकोरेशन झालं. थोडाच उशिरात युवराजने इथे येते आणि इथलं एवढंसं काम चालू आहे. डेकोरेशनचं काम चालू आहे इथे. आणि दुसरं एक सांगायचं राहिलं. शिवाजी महाराज की ड्युटीवर असताना सुद्धा त्याच्या म्हणजे मनात आलं की आपण इथं या ठिकाणी कलेचं सादरीकरण करावं.
बसून जमायचं आली संभाजी राजे Hurry,
जगदेश्वराच्या दर्शनाला चाललोय आता।
छत्रपती शिवाजी महाराज की 350 वर्षाच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराज हे छत्रपती झाले, सार्वभौम राजा झाला. छत्रपती म्हणजे काय? सार्वभौम राजा. खऱ्या अर्थाने सार्वभौम राज्याची स्थापना झाली असं म्हटलं तर सुद्धा काही चुकीचं होणार नाही. पहिला स्वातंत्र्य दिन जर कुठला साजरा करायचा असेल तर तो 6 जून 1654 मी दोघांना विचारायला प्रयत्न केला, लोक शिवते असे झपाट्याने उठले. म्हणजे उघड्या झोपणार, जिथं तंबू मिळते तंबूत राहिले, उघड्यात झोपलेले. हे प्रेम आपल्या जगात कुठेही पाहायला मिळणार नाही. शब्द आहे तुम्हाला सल्ला. पुढच्या वर्षी तुम्ही हेनरी ऑक्सिडन त्या भाऊ त्याला काय म्हणतात त्याच्या वेशभूषेत तुम्ही त्याला पाहिला असता. पुढच्या वर्षी शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी राजदूत इथं नक्की आणणार जाईल. आम्हाला जातीवर आपल्या धर्मावर अत्यंत प्रेम केले. श्रद्धाळू होते आपल्या जातीवर. हा शिवराज्याभिषेक सोहळा करून गेले याचा अर्थच काय? ते निश्चित त्यांच्या धर्मावर प्रेम करते. पण शिवाजी महाराज हे धर्मांध नव्हते. केव्हा दुसऱ्या स्वराज्य स्थापन करत असताना दुसऱ्या जातीवर दुसऱ्या धर्मावर अत्याचार करून तसा औरंगजेब होता, जसा आदिलशाही होता, तसा निजामशाही होता. हे ठरवलं शिवाजी महाराजांचा फरक हा आहे की आपल्या सगळ्या जातीतल्या लोकांना, आपल्या सगळ्या धर्मातल्या लोकांना ज्यांना भगवा झेंडा प्रिय आहे, त्या भगवा झेंड्याच्या खाली जर येत असतील तर ते सगळे आपले. हे शिवाजी महाराजांचे मला एक विनंती करायची. 350 वर्षाचा राज्याभिषेक शिवाजी महाराज. हो, त्या परदेशात तुम्ही गेला तरी इतिहास नसला तरी इतिहास घडवतात आणि सांगतात हा आमचा इतिहास. आपला तर इतिहास उज्ज्वल आहे. हो, तुम्ही आणि थोडे पैसे करतो तिला तरी द्या ना. रायगडात दिला म्हणजे विषय संपला का? आम्ही समुद्रात ज्यावेळी होईल ते होईल, पण तुमच्या हातात राहिलं पैसे द्या. मी खरं सांगतो व्हावं लागते, करावं लागते. काय केलं शिवभक्ता आडवा येणार हे निश्चित आहे. मी त्याला सांगतो सगळ्या सरकारच्या लोकांना ते सत्यताचे सत्य नसते नसतं मला सांगायचं आहे. आणि ते म्हणजे माझं स्वप्न हे सगळ्या शिवभक्तांचं स्वप्न आहे की तुम्ही एक महामंडळ करा. काही महामंडळाला ते चालेल, मला त्या महामंडळामध्ये अजिबात घेऊ नका. जे गडकोट पिण्यासाठी लागतात त्यांना घ्यावं वाटलं तर शिवाजी महाराजांच्या किल्ल्यासाठी हात करून विनंती करतो. एक 2000 शिवाजी महाराजांसाठी नुसते 2000 कोटी एका वर्षासाठी नको का मला? 5 वर्ष सुद्धा भरपूर आहे. अरे बाबा, सगळ्या माझी विनंती हात जोडून तुम्ही
जर हे 2000 कोटी रुपये दिलेले नाहीत तर मी माझ्या मनातच सांगतो की वेळ सांगावा 1 वर्ष 2 वर्ष आणि त्या दिवशी जर दिले नाही परत एकदा समाजाने बोलतो समाज करतो रायगड लोकांना काय करतो राजगड नाही. आम्ही शरीराने घरी तरी चाललो होतो पण आमचं मन रायगडावरच होतं. जय जिजाऊ जय शिवराय. राज्याभिषेक सोहळा सक्सेसफुली पार झाला आमचा. आणि एक गुड न्यूज अशी आहे की आम्ही रोहावरून आलेलो आणि रोहातनं कोण नव्हतं गेलं तर आम्हाला युवराजनेंसुद्धा आम्ही फोटो काढण्यासाठी थांबलो. तर युवराजनेंनी आम्हाला विचारलं की तुम्ही कुठनं आलात. तर आम्ही सांगितलं की रोहावरून आलो आहे, रोहा रायगडवरून. तर त्यांनी बोलले की तुम्ही एवढे एकत्र आलात तर तुम्ही काय पुढच्या वेळी काय काम दिलं तर कराल काय. तर आम्ही बोललो हां करू ना, का नाही करणार. तर ती आमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. आणि पुढच्या वर्षी काहीतरी आम्हाला करण्याचं भाग्य भेटेल राज्याभिषेक सोहळ्यामध्ये. ते ह्याच्यासाठी एवढे शब्द काय बोलू समजत नाही मला, पण भावांची फिलिंग बघूया काय आहे. त्यासाठी तुम्ही कॅमेरा शिफ्ट करतो जरा. जय जिजाऊ जय शिवराय. नक्कीच केवलने म्हटल्याप्रमाणे आम्हाला युवराजनींनी जे काय आज जे मार्गदर्शन पण केलं. दुसरी गोष्ट आम्हाला त्यांनी जी एक जबाबदारी दिलेली आहे की काहीतरी शिवराज्याभिषेकासाठी तुमच्याकडून रोहा शहराकडून तुम्ही काहीतरी एक छोटीशी मदत केली तरी पण खूप होईल असं त्यांचं जे म्हणणं होतं. त्याप्रमाणे आम्ही नक्कीच सगळेजण आतुरतेने वाट बघतो पुढच्या राज्याभिषेकासाठी की भाई आपल्याला कुठली जबाबदारी पडते आणि आपण त्यामध्ये कितपत काम करण्यासाठी उतरतोय हे नक्कीच जाणून घ्यायला मजा येईल. राज्याभिषेकचा एक्सपिरियन्स कसा होता? 1 नंबर. म्हणजे पहिल्यांदा गेलेलो तर मला मन प्रसन्न झालं पूर्ण. आणि आपलं तर एकाच्या युवराजनींनी जी आपल्याला संधी दिली आहे त्याचं आपण सोनं करणार पुढच्या वर्षी आणि गाजवणार पूर्ण सोहळा. नक्कीच जर आमच्यावर जी संधी जी जिम्मेदारी दिलेली आहे युवराजनींनी ते आम्ही त्याचं पूर्णपणे त्याचं सोनं करू आणि त्याचं आम्ही पूर्णपणे त्याचं कार्यक्षम आम्ही जिद्दीने सर्व अजून जर आम्ही मेंबर वाढून सर्व आम्ही चांगल्या रीतीने ते पार पाडण्याचा प्रयत्न करू. नक्कीच खूप छान वाटलं, खूप छान सोहळा झाला. नेक्स्ट टाइम आम्ही नक्की अजून जोमाने काम करू आणि युवराजनींनी सांगितलं तसं अजून त्याकडे लक्ष देऊ आणि अजून जेवढी मुलं वाढता येईल ग्रुपमध्ये रोहातली तेवढे आम्ही प्रयत्न करू. जय जिजाऊ जय शिवराय. मी या ग्रुपमध्ये खूप कमी राहतो तरी बहुतेक ग्रुप ट्रेकमध्ये मी येतो. तरी मला खूपदा मी रायगडवर गेलो, मी पण आपला राज्याभिषेकला कधीच नाही गेलो. तर मला जे आजचा अनुभव आला तेच खूप छान होता. आणि आपल्या ग्रुपला एक चांगली अपॉर्च्युनिटी मिळाली की त्यांच्याकडून एक संधी मिळाली की एक नेक्स्ट टाईम तुम्ही राज्याभिषेकला काहीतरी त्यांच्याकडून काहीतरी हे कार्य करायला मिळेल. एवढंच बोलून आपलं समाप्त. तर नक्कीच आज आपण शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न करून आपण आपल्या आता घरी आलेलो आहे. तर सगळ्यांचे आपण एक्सपिरियन्स पण आपण शेअर केलेले आहेत. तर एकदा आपण पुन्हा एक जयघोष करूया. हर हर महादेव, जय जिजाऊ जय शिवराय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. तर आपण हा व्लॉग आता इथेच थांबवूयात आणि तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब कर दो. धन्यवाद.